क्रमांक 1 पाठ 1 क्षेत्रभेट. राहुलच्या वर्गातील विद्यार्थी आणि शाळेतील शिक्षक असे सर्वजण उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग पासून रायगड जिल्ह्यातील अलिबाग इथे क्षेत्रभेटीसाठी निघाले आहेत. या प्रवासासाठी शाळेने एसटीची सेवा प्रासंगिक करारावर घेतली आहे. या क्षेत्रभेटीचे नियोजन राहुल आणि त्याच्या मित्रांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार केले आहे. विद्यार्थी नळदुर्ग ते अलिबाग या प्रवासादरम्यान भूरचना, मृदा, वनस्पती आणि वस्त्यांमध्ये दिसणारे बदल कसे अनुभवतात याची माहिती घेऊया. वर्गातील विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधील संभाषण खाली दिलं आहे, ते वाचूया. यानंतर नकाशा दिलेला आहे. अलिबाग जे आहे ते अरबी समुद्राला लागून पश्चिमेकडे आपल्या रायगड जिल्ह्यातलं ठिकाण आहे आणि तिथून जो रस्ता जातो तो खोपोली, लोणावळा, पुणे, नंतर हडपसर, उरळी कांचन, इंदापूर, सोलापूर या मार्गाने नळदुर्ग इथे पोहोचतो. नळदुर्ग आहे अलिबागच्या पूर्वेकडे. नकाशात पुण्याजवळ असलेलं सिंहगड तसंच इंदापूर जवळ असलेला उजनी जलाशय हाही दर्शवलेला आहे. तर ही आकृती 1.1 होती क्षेत्रभेटीचा मार्ग. वैयक्तिक सामान आणि ओळखपत्रांबरोबरच खालील साहित्य विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटीसाठी सोबत घेतलेलं आहे. असं म्हणून यानंतर एक चित्र दिलं आहे. त्या चित्रात काय काय सामान विद्यार्थ्यांनी घेतलेलं आहे त्याची चित्र दिलेली आहेत. तर ही चित्र आहेत पाण्याची बाटली, एक बॅग, दुर्बीण, टोपी, होका यंत्र, फर्स्ट एड बॉक्स, लिहिण्यासाठी वही, पेन, नकाशा, त्याचप्रमाणे कॅमेरा यांचं. तर हे होतं आकृती 1.2 मध्ये दिलेलं क्षेत्रभेटीसाठी लागणारं साहित्य. आता चर्चा करा या मथळ्याअंतर्गत खालील गोष्टी लिहिल्या आहेत. तुम्ही या क्षेत्रभेटीत सहभागी होणार असाल तर कशी तयारी कराल? समजा शिक्षकांनी क्षेत्रभेटीचं आयोजन तुम्हाला करायला सांगितलं तर तुम्ही तपशीलवार नियोजन कसं कराल? दिवस पहिला, वेळ सकाळी 6 वाजता. शिक्षिका: आता आपण नळदुर्गहून सोलापूरकडे जात आहोत. सोलापूर जवळ आपण सकाळची न्याहारी घेणार आहोत आणि पुण्याला सिंहगडाजवळ जेवण घेणार आहोत. तुम्हाला संपूर्ण प्रवासात रस्त्याच्या दोन्ही बाजूंचं निरीक्षण करून खालील मुद्द्यांच्या आधारे वहीत नोंदी करायच्या आहेत. भूरचना, जलाशय, वनस्पती, मृदा, शेती, मानवी वस्त्या आणि वसाहतींचा आकृतिबंध. होय मॅडम, इकडे चढ उताराची भूरचना असून काही ठिकाणी जमीन सपाट आहे, काही ठिकाणी शेतीही दिसत आहे, असं राहुल म्हणाला बरं का. नंतर याच पृष्ठावर नळदुर्ग येथील नर मादी धबधब्याचं चित्रही दिलेलं आहे. पृष्ठ क्रमांक 2. या पुस्तकात प्रत्येक पानाचे 2 विभाग केले आहेत. जवळजवळ 3/4 भाग जो आहे त्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षिका यांच्यामध्ये होणारा संवाद दिला आहे. तर उजव्या बाजूला एका छोट्याशा स्तंभामध्ये विविध आकृत्या, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी काही प्रश्न दिले आहेत. तर प्रथम या आकृत्या कोणत्या आणि काय प्रश्न विचारले आहेत ते मी तुम्हाला सांगते. आकृती 1.4 धाब्याचे घर. आकृती 1.5 रस्ता आणि दुकाने. क्षेत्रभेटी दरम्यान सातत्याने कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्याल? आकृती 1.6 शुष्क प्रदेशातील वनस्पती. धाब्यांच्या घरांविषयी अधिक माहिती घ्या. आकृती 1.7 कडधान्याची शेती. कडधान्याचे पीक आणि कमी पर्जन्य यांचा सहसंबंध जोडा. आता मी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधील संवाद वाचते. रस्त्याच्या बाजूला छोट्या छोट्या वस्त्याही आहेत
चहाची दुकानं, धाबे, पेट्रोल पंप आणि इतर दुकानंही दिसत आहेत, असं साक्षी म्हणाली. मीना, तू सांग पाहू. मॅडम, आता आपण उताराच्या रस्त्याने जात आहोत का? बरोबर आहे. आता आपण बालाघाट रांगेच्या दक्षिणेला आहोत. बालाघाट रांग ही सह्याद्री पर्वताची पूर्वेकडे पसरलेली एक डोंगर रांग आहे. तुम्हाला दिलेला नकाशा आणि बाहेरील भूरचना पाहत जा. भूरचनेत होणारे बदल सहजपणे दिसून येतील. आता वस्त्यांचा आकृतिबंध आणि घरांबद्दल सांगा पाहू. मॅडम, ग्रामीण भागाच्या रस्त्यालगतच्या वस्त्या एका ओळीत आहेत. घरांच्या भिंती दगडमातीच्या आहेत. घरांच्या छपरासाठी लाकूड आणि मातीचा उपयोग केलेला दिसतोय, असं सूरज म्हणाला. मग रेणुका म्हणाली, या परिसरात बहुतेक सगळीकडे गवत आहे आणि ते सुकलेलं आहे. काही ठिकाणी निष्पर्ण झाडही दिसत आहेत. सूरज, रेणुका, बरोबर. अशी घरं असलेल्या वस्त्यांना रेषाकृती वस्त्या म्हणतात. आपण हे 7वीत शिकलो आहे. या घरांना धाब्याची घरं म्हणतात. ती विशिष्ट पद्धतीनं बांधलेली परंपरागत घरं आहेत. येथील वनस्पती शुष्क प्रदेशातील पानझडीच्या आहेत. त्यांची पानं विशिष्ट काळात गळून पडतात. थोड्या वेळानं सोलापूर शहर आलं. आता बरोबर एक शिक्षकही होते. ते म्हणाले, आता आपण सोलापूर शहरात आलो आहोत. शहरी भागात लोकसंख्येची घनता जास्त असते. त्यामुळे तिथे अनेक मजली इमारती दिसतात. या इमारती सिमेंट, वाळू, खडी आणि पाणी यांचं मिश्रण करून विटांच्या सहाय्याने बांधलेल्या असतात. शहरातील रस्त्यालगत मॉल, मोठी हॉटेल्स आणि अनेक आधुनिक सुविधा असलेली दुकानं दिसतात. त्यानंतर विद्यार्थी शहरातील वेगळेपणाचं निरीक्षण करत राहिले. सोलापूर शहरातून बाहेर पडल्यावर शिक्षकांनी राहुलला न्याहारीचे पुढे विद्यार्थ्यांना वाटायला सांगितलं. विद्यार्थ्यांनी न्याहारी केली. मग शिक्षिका म्हणाल्या, आता आपण सोलापूर शहराबाहेर जात आहोत. मुलांनो, आजूबाजूला दिसणारी शेती पहा. काय दिसतं ते नोंदवा आणि सांगा. मग विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा निरीक्षण करून वहीत नोंदवायला सुरुवात केली. हे काम बराच वेळ चाललं. मॅडम, मला इथं हिरवीगार शेतं दिसत आहेत, सावित्री म्हणाली. आपण नळदुर्ग सोडल्यानंतर तिकडे झुडपी पिकं होती आणि कुठेतरी एखादं क्षेत्र ऊसाचं होतं, पण इकडे मात्र सगळीकडे ऊसच दिसतो आहे. टेम्पररीली इथे पेस्ट करत आहे. चहाची दुकानं, धाबे, पेट्रोल पंप इत्यादी आणि इतर दुकानंही दिसत आहेत. पृष्ठ क्रमांक. बरोबर. आपण नळदुर्ग सोडल्यानंतर तिथे मूग, उडीद आणि इतर कडधान्याची पिकं दिसली. आता इकडे सर्वत्र प्रामुख्याने ऊसाचं पीक घेतलेलं आढळतं, कारण इथे सिंचनाच्या सोयी आहेत. होय मॅडम, मगाशी आपण एक कालवा ओलांडला होता आणि आता मला समोर एक मोठा जलाशय दिसतोय. तो कोणता जलाशय आहे? शिक्षकांनी चालकाला इंदापूरजवळ रस्त्याच्या कडेला बस थांबवण्याची सूचना केली. सर्व विद्यार्थी बसमधून उतरले आणि शिक्षकांच्या सभोवताली उभे राहिले. तुमच्याकडचा नकाशा पहा. त्यात दर्शवल्याप्रमाणे आपल्या उजव्या बाजूला भीमा नदीवरील उजनी धरणाचा जलाशय दिसतो आहे. या धरणाच्या पाण्याचा उपयोग प्रामुख्याने पिण्याकरता होतो. विद्युत निर्मिती, मासेमारी, सिंचन इत्यादींसाठीही या धरणाच्या पाण्याचा उपयोग केला जातो. काही विद्यार्थ्यांनी या परिसराची छायाचित्रे घेतली आणि विद्यार्थी पुन्हा बसमध्ये बसले. त्यांचा पुढचा प्रवास सुरू झाला. मग पूजा म्हणाली, मॅडम, हा भाग मैदानी वाटतो. हो, आता आपण सपाट प्रदेशातून जातो आहोत. हा दख्खन पठाराचा भाग आहे. जसजसे आपण पश्चिमेकडे जाऊ तसतसे आपल्याला वनस्पती आणि भूरचनेतील आणखी बदल पाहायला मिळतील. काही तासांच्या प्रवासानंतर गाडीनं हडपसर पासून मुख्य रस्ता सोडला आणि ती सिंहगडाच्या दिशेने जाऊ लागली. सिंहगडाच्या पायथ्याशी अनेक लहान मोठी हॉटेल्स होती.
तिथे पोहोचल्यावर रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या मोकळ्या जागेत दुपारचं जेवण करून त्यांनी थोडी विश्रांती घेतली. मग नजमा म्हणाली, जेव्हा आपण नळदुर्गाजवळ होतो त्या परिसरात बोरी बाभळीची झाडं जास्त होती. इथं तर वेगळे वृक्ष दिसत आहेत. छान. नळदुर्ग ओलांडताना निम ओसाड प्रदेशात आढळणाऱ्या काटेरी वनस्पती दिसत होत्या. वनस्पतींच्या प्रकारामध्ये होणारा हा बदल त्या प्रदेशातील पर्जन्यमानाच्या प्रमाणातील बदलाचा सूचक आहे. आता आपण पाहतो आहोत ते अंजन, वड, पिंपळ इत्यादी वृक्ष जास्त प्रमाणात आहेत. आपण सिंहगडाच्या पायथ्याशी आहोत. सिंहगडाच्या माथ्यावर गेल्यावर सह्याद्री पर्वतापासून निघणाऱ्या डोंगररांगा दिसतात, त्या आपण पाहू. तुम्ही आपल्याबरोबर आता फक्त ओळखपत्र, वही, पेन, दुर्बीण, कॅमेरा, टोपी, नकाशा आणि पाण्याची बाटली एवढं साहित्य घ्या. कपड्यांची बॅग आणि इतर साहित्य गाडीतच राहू देत. या पुस्तकावरील आकृती 1.8 उसाचं शेत, 1.9 उजनी धरणाचा जलाशय, बहुउद्देशीय धरण प्रकल्प याविषयी माहिती मिळवा. आकृती 1.10 वृक्ष प्रकार. पर्जन्यमानातील फरक वनस्पतीवरून समजतो हे विधान योग्य वाटतं का? पर्जन्यमानातील फरक आणखी कशावरून लक्षात येतो? पृष्ठ क्रमांक 4. सिंहगड चढायला सुरुवात केली तेव्हा ऊन होतं. नंतर आकाशात ढग आले. थोड्या वेळाने पावसाची सरही आली. वाटेत विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी मिळणाऱ्या उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा, ताक, दही इत्यादी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. तसेच निसर्गदृश्य, परिसरातील वनस्पती, पक्षी, दूरवर दिसणारं पुणे शहर पाहिलं. किल्ल्याच्या विविध भागांची छायाचित्र घेतली. त्यानंतर शिक्षकांनी त्यांना एका विशिष्ट ठिकाणी एकत्रित होण्याची सूचना दिली. आता आपण सिंहगड किल्ल्यावर आलो आहोत. या गडाबद्दलची माहिती आपण कशी मिळवू शकतो? नेहा म्हणाली, मॅडम, आम्ही सिंहगडाच्या प्रवेशद्वाराजवळ एक फलक पाहिला. त्या फलकावर सिंहगडाबद्दल माहिती दिली आहे. त्याचं आम्ही छायाचित्र सुद्धा घेतलं आहे. खूपच छान नेहा. आता भूरचनेच्या वैशिष्ट्यांमधील फरक कोण सांगेल? कासिम म्हणाला. आधी आपण कमी अधिक उतार असलेला आणि मैदानी प्रदेश पाहिला, पण या ठिकाणी डोंगराळ भाग आहे. आपण जास्त उंचीवर असल्यामुळे ढगांचाही अनुभव घेतो आहोत. खूप छान कासिम. आपल्याला इथून दऱ्या, डोंगर, टेकड्या, शिखरांचे सुळके आणि ज्वालामुखीच्या उद्रेकांपासून तयार झालेले खडकांचे थर अशी अनेक प्राकृतिक वैशिष्ट्ये दिसत आहेत. हा कोणता खडक आहे ओळखलात का? किल्ल्यावर येताना मार्गात भूस्खलनामुळे झालेल्या पडझडीचे अवशेषही तुम्हाला पाहायला मिळाले असतील. आता भोवतालच्या प्रदेशातील शेतीचा आकृतिबंध पहा आणि सांगा. मॅडम, हा अग्निजन्य प्रकारचा बेसाल्ट खडक आहे. याचा अभ्यास आम्ही 6वीत केला होता, राहुल म्हणाला. मग मेरी म्हणाली, आपण राहतो त्या प्रदेशात प्रामुख्यानं कडधान्यांची पिकं दिसली. सोलापूर ते पुणे ऊसाचं पीक जास्त प्रमाणात आढळलं. इथे मात्र भात शेती दिसते आहे. बरोबर आहे. याचं मुख्य कारण म्हणजे या प्रदेशात असणारं जास्त पर्जन्यमान. कोटासारखी रचना असलेला गड तुम्ही यापूर्वी कुठे पाहिला आहे का? त्या आणि या गडाच्या रचनेमध्ये कोणता फरक आहे सांगा पाहू. वहिदा म्हणाली, मॅडम, आपण याची तुलना नळदुर्ग किल्ल्याशी करू शकतो, परंतु नळदुर्ग किल्ला सिंहगडासारखा डोंगरावर नाहीये. तो पाहण्यासाठी चढण नाही चढावी लागत. खूपच छान. आता आपण किल्ल्याच्या माथ्यावर आहोत. हा किल्ला पर्वत माथ्यावर बांधला आहे. याला डोंगरी किल्ला म्हणतात. या पृष्ठावरील आकृती 1.11 सिंहगड प्रवेशद्वार. आकृती 1.12 कोसळलेली दरड. उंचावरून पाहताना पक्ष्यांना खालील भूभाग कसा दिसत असेल बरं? आकृती 1.13 सिंहगडावरून दिसणारा खडकवासला धरणाचा जलाशय. महाराष्ट्राचा पठारी भाग कोणत्या प्रक्रियेतून घडला आहे? येथे दिसणारा खडकाचा मुख्य प्रकार कोणता?
आकृती 1.14 खडकाचे थर, पृष्ठ क्रमांक 5. हे ठिकाण सुरक्षेच्या दृष्टीने आणि सभोवतालच्या परिसरावर देखरेख ठेवण्यासाठी अगदी योग्य आहे. म्हणूनच हा किल्ला बांधला गेला. नळदुर्ग हा भुईकोट किल्ला आहे. किल्ले आपल्या राज्याचा वारसा आहेत. आता इकडे या आणि या खालच्या बाजूला बघा. समोर तो पाण्याचा साठा दिसतोय ना, तो खडकवासला धरणाचा जलाशय आहे. या धरणातलं पाणी पुणे शहर आणि सभोवतालच्या भागाला पुरवलं जातं. चला आता आपण किल्ल्याच्या कल्याण दरवाजाकडे जाऊ. हा, इकडे या आणि ही रचना बघा. याला देवटाके म्हणतात. नैसर्गिक झऱ्यातून येणाऱ्या पाण्याचा साठा इथे केला जातो. यातून गडावर वस्ती करणाऱ्यांना आजही वर्षभर पाणी मिळतं. अरे बापरे, इतकी शतकं इतक्या उंच जागी पाणी कसं मिळत असेल? सर्व विद्यार्थ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. नंतर शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना पिठलं भाकरी मिळणाऱ्या एका झोपडीकडे नेलं. यासारख्या अनेक झोपड्या विद्यार्थ्यांनी पाहिल्या. पर्यटकांना खानपानाच्या सुविधा येथे दिल्या जात होत्या. सिंहगडावर काही वेळ घालवल्यानंतर सर्व विद्यार्थी पायथ्याशी येऊन बसमध्ये बसले आणि रात्रीच्या मुक्कामासाठी पुणे शहराकडे बस निघाली. शहरात गेल्यावर संध्याकाळचा अल्पोपहार आणि चहा घेतल्यावर शहरातील बाजारपेठेत फेरफटका मारायला तयार झाले. आपण पुण्यातील शनिवारवाडा, बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असलेली तुळशीबाग, महात्मा फुले मंडई या परिसरात थोडा वेळ फिरणार आहोत. या ठिकाणी घाऊक आणि किरकोळ बाजारपेठा आहेत. तुम्ही इथे खरेदी करू शकता. हे करताना मात्र तुम्ही केलेल्या निरीक्षणांची नोंद करायला विसरू नका. परिसरातला फेरफटका झाल्यावर सर्वजण मुक्कामाच्या ठिकाणी रात्रीचं जेवण करून झोपले. दिवस दुसरा. सकाळी 7 वाजता सकाळची न्याहारी घेऊन बस अलिबागच्या दिशेने मार्गस्थ झाली. आता आपण मुंबई पुणे द्रुतगती मार्गाने जातो आहोत. भूरचनेत काही बदल झालेला दिसतोय का? आपण लोणावळ्याजवळील राजमाची या ठिकाणी थांबणार आहोत. होय मॅडम, आपण जरी सपाट रस्त्यावरनं जात असलो तरी आजूबाजूला डोंगराळ प्रदेश दिसतोय आणि घरांची संख्याही आता खूप कमी होताना दिसतीये, तुषार म्हणाला. लोणावळ्याच्या पुढे गेल्यावर राजमाची या ठिकाणी गाडी थांबवून शिक्षकांनी भूरचनेच्या वैशिष्ट्यांबाबत पुढील माहिती दिली. या पानावरील आकृती 1.15 भातशेती. विविध किल्ल्यांविषयी माहिती घ्या. त्यासाठी खालील बाबींचा विचार करा. किल्ल्याची स्थान निश्चिती, बांधकामाचा काळ, बांधकाम आणि सुरक्षा यंत्रणा. आकृती 1.16 देवटाके. आकृती 1.17 सिंहगडावरील खाद्यपदार्थ. पृष्ठ क्रमांक 6. हा पश्चिम घाटाचा उतार आहे. या पर्वतीय भागाला आपण सह्याद्री असंही म्हणतो. या ठिकाणावरून भू उतारातील फरक आपण सहजपणे पाहू शकतो. तो बघा, पूर्वेकडील उतार मंद स्वरूपाचा असून पश्चिमेकडील उतार तीव्र आहे. पश्चिमेकडील बाजूला कडा आणि अनेक धबधबे दिसतायत. याबद्दल आपण इयत्ता 9वी मध्ये शिकलो आहोत. या भागात उल्हास या पश्चिमेकडे वाहणाऱ्या प्रमुख नदीचं उगमस्थानही आहे. विद्यार्थ्यांनी येथील छायाचित्र घेतली. पुन्हा पाऊस सुरू झाला. सर्वजण बसमधून पुढे निघाले. आता नामदेवची शंका. मॅडम, आपण घाट उतरून खोपोलीकडे चाललो आहोत ना? बरोबर आहे. हा पश्चिम घाटातला बोरघाट आहे. हा खंडाळा घाट म्हणूनही ओळखला जातो. आता आपण भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात उतरणार आहोत. आता तुम्हाला दिसणारे वृक्ष, घरं, मृदा यांचं निरीक्षण करा पाहू. शिव म्हणाला, मॅडम, घाटात विविध प्रकारच्या वनस्पतींची दाट वनं दिसतात बघा. त्यामध्ये मोठ्या पानांची झाडं पण आहेत. अशी झाडं आपण सिंहगड परिसरातही पाहिली होती ना? हो, ती सगळी सागाची झाडं आहेत. हा सर्व प्रदेश पानझडी वृक्षांचा आहे. या भागात अनेक वनराया आणि देवरायाही आहेत. घाट पार केल्यानंतर दाट वनं विरळ होऊन भातशेतीच्या जमिनी आणि मोठी औद्योगिक क्षेत्र दिसायला लागली. नजमा म्हणाली, मॅडम, हवेत बदल जाणवतोय.
आता गरम व्हायला लागलंय आणि घामही येतोय. हवेच्या बदलाची आता तुम्हाला जाणीव होतीये. हवेतली आर्द्रता वाढल्यामुळे घाम येतो आणि त्वचा चिकटही होते. आपण जसजसं समुद्राच्या जवळ जाऊ तसतसं आर्द्रतेचं प्रमाण वाढेल. मॅडम, आता या भागात पाऊस सुरू झालाय आणि पावसाचं प्रमाणही जास्त दिसतं. त्यामुळे असं होतं का? नामदेव म्हणाला. नामदेवचं निरीक्षण अगदी बरोबर आहे. या प्रदेशात पाऊस जास्त पडत असल्यामुळे तसंच समुद्र सान्निध्यामुळे असं होतं. पावसाचं प्रमाण अधिक असल्यानं भात इथलं मुख्य पीक आहे. आता काही वेळात आपण समुद्राजवळ पोहोचू. या समुद्राचं नाव सांगू शकाल का? अरबी समुद्र, अरबी समुद्र. सगळे विद्यार्थी एका सुरात ओरडले. छान. अलिबागला पोहोचल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी जाण्यापूर्वी आपण तलाठी कार्यालयात जाणार आहोत. तिथे शाळेत तयार केलेल्या प्रश्नावलीच्या आधारे तुम्ही माहिती मिळवा. या पृष्ठावरील आकृती 1.18 राजमाची, 1.19 सह्याद्रीतील धबधबा. प्रदेशानुसार आणि गरजेप्रमाणे उपजीविकेच्या साधनात फरक पडतो असं तुम्हाला वाटतं का? ही क्षेत्रभेट कोणत्या कालावधीत होत असेल अंदाज करा. आकृती 1.20 देवराई, आकृती 1.21 वनराई. पृष्ठ क्रमांक 7. आम्ही त्यांना परिसरातली पिकं, मृदा प्रकार, फळं आणि इतर नगदी पिकं याबाबत प्रश्न विचारणार आहोत, उर्मी म्हणाली. शिवाय परिसरात गोळा केला जाणारा महसूल, सिंचनाखालील क्षेत्र, पाणलोट क्षेत्र कार्यक्रम आणि ग्रामीण भागातील इतर व्यवसायांसंबंधीही प्रश्न विचारणार आहोत. दुपारी अलिबागला पोहोचल्यानंतर सर्वांनी तलाठी कार्यालयाला भेट दिली. तिथे त्यांनी वरील मुद्द्यांच्या अनुषंगाने माहिती घेतली. जेवणानंतर आपण समुद्र किनाऱ्यावर जाणार आहोत. तुमच्यापैकी किती विद्यार्थी आज प्रथमच प्रत्यक्ष समुद्र पाहणार आहेत? बहुतेक सर्वांनी हात वर केले. अबिरा म्हणाली, मी तर आत्तापासूनच समुद्राच्या चित्तथरारक दृश्याची कल्पना करतेय. कसा असेल तो? तिथे नेमकं काय असेल की फक्त पाणीच असेल? खरं आहे अबिरा. आता आपण किनारपट्टीवर जाऊया. तिथे गेल्यानंतर कोणती काळजी घ्यायची याबाबत स्पष्ट सूचना सर्वांना दिल्या आहेत. इथेही आपण एक किल्ला पाहणार आहोत. त्याचं नाव आहे कुलाबा किल्ला. त्याला अलिबाग किल्ला असंही म्हणतात. यावेळी आपल्याला भरती ओहोटीच्या वेळा लक्षात ठेवायच्या आहेत, कारण हा किल्ला किनाऱ्यापासून दूर समुद्रात आहे. इयत्ता 9वी मध्ये सागरी लाटांच्या कार्याचा आपण अभ्यास केला आहे. लाटांनी तयार केलेली काही भूरूपं आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहेत. तुम्ही काही सागरी भूरूपांची नावं सांगू शकता का? सगळे विद्यार्थी एका सुरात म्हणाले, पोळण, सागरी गुहा, तरंग घर्षित मंच, वाळूचा दांडा. वा, फारच छान. तुम्हाला बरंच आठवतंय तर. सर्वांनी समुद्र किनारा आणि किल्ला पाहिला. काही विद्यार्थ्यांनी घोडागाडीत तसंच घोड्यावर बसण्याचा आनंदही लुटला. मग नेहा म्हणाली, मॅडम, आधी पाहिलेल्या 2 किल्ल्यांपेक्षा हा किल्ला वेगळा आहे. खरं आहे नेहा. तू त्यांच्यामधला फरक सांगू शकतेस का? होय मॅडम, हा किल्ला पाण्यात बांधला आहे. इतर 2 किल्ले जमिनीवर होते. हा किल्ला तरंग घर्षित मंचावर बांधला आहे. पाण्यानं वेढलेला असल्यामुळे अशा किल्ल्याला जलदुर्ग म्हणतात. पूर्वी सागर किनाऱ्याचं रक्षण करण्यासाठी असे किल्ले बांधले जात. या पृष्ठावरील आकृती 1.22 सागाची झाडे. देवराई ही संकल्पना काय आहे? आकृती 1.23 कुलाबा किल्ला. समुद्रकिनारी गेल्यावर कोणती काळजी घ्यायची असते? भरती ओहोटीच्या वेळा समजून घेण्याची सोपी पद्धत कोणती? पृष्ठ क्रमांक 8. पश्चिम किनाऱ्यावर असे अनेक किल्ले आहेत. हो मॅडम, मी यापूर्वी जंजिरा, सिंधुदुर्ग ही नावं ऐकली आहेत. आता तुम्ही घेतलेल्या माहितीच्या आधारे सांगा बरं, या ठिकाणी असणारे व्यवसाय कोणते? मॅडम, इथे मासेमारी आणि शेती हे दोन्ही व्यवसाय आढळतात. बरोबर राहुल. हे व्यवसाय कोणत्या प्रकारात येतात? मॅडम, हे प्राथमिक व्यवसाय आहेत, मीना म्हणाली. खरं आहे.
सुरुवातीला इथे मासेमारी हा व्यवसाय होता. नंतरच्या काळात या प्रदेशात शेती सुद्धा केली जाऊ लागली, पण किनाऱ्यापासून दूर. किनाऱ्यालगत वाड्यांमध्ये नारळी, पोफळी म्हणजे सुपारी, फणस, केळी आणि काही मसाल्याच्या पदार्थांची लागवड होते. ही बागायती शेती आहे. आता इथे पर्यटन हा सुद्धा एक महत्वाचा व्यवसाय झाला आहे. त्यानंतर सर्वांनी किनाऱ्यावरील वाळूत मौज मस्ती केली आणि सूर्यास्ताचं विहंगम दृश्य कॅमेऱ्यात टिपलं. सूर्यास्तानंतर सर्वजण मुक्कामाच्या ठिकाणी आले. क्षेत्रभेटीच्या अहवाल लेखनासाठी उपयुक्त मुद्द्यांवर चर्चा करून टाचणं तयार केली. रात्रीचं जेवण घेऊन त्यांनी विश्रांती घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण परतीच्या प्रवासाला निघाले. अशी एखादी क्षेत्रभेट तुम्ही सुद्धा आपल्या परिसरात करा. हा पाठ हा क्षेत्रभेटीचा नमुना आहे. याच क्षेत्रभेटीवर आधारित प्रश्न देऊ नयेत, परंतु स्वाध्यायात दिल्याप्रमाणे क्षेत्रभेटी संदर्भात प्रश्न विचारावेत. स्वाध्याय. थोडक्यात उत्तरं द्या. अ. तुम्ही केलेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करा. आ. कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. ई. क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल? ई. क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल? उ. क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा. या पृष्ठावरील आकृती 1.24 अलिबाग येथील समुद्र किनारा. क्षेत्रभेटीच्या अनुषंगाने तुम्ही कोणत्या गोष्टींची छायाचित्र काढाल? क्षेत्रभेटी दरम्यान विविध प्रकारची माहिती तुम्ही कशी मिळवाल? क्षेत्रभेटीचा अहवाल कोणत्या मुद्द्यांच्या आधारे तयार कराल?